सूरज पाटील आपल्याला मुख्य मंचावर जॉईंट व्हायचं आहे. स्कोरर स्कोरर तर मॅचला सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. पहिला बॉल चांगला बॉल होता. खोलवर टप्प्यावर चेंडूला पेच केलं. फलंदाजाला बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला. यश मिळालं त्यामध्ये. चेंडू जर आपण पाहिला तर अचूक टप्प्यावर पिच केला गेला आणि त्यामुळे एक निर्धाव चेंडूची सांगता पहिल्या बॉलवर आपल्याला जरूर पाहायला मिळाली. षटक जर आपण पाहिलं तर क्रमांक 1चं प्रगती पथावर आहे. गोलंदाजी ट्रॅकवर सध्या तुम्हाला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. हा बॉल उजव्या अष्टीच्या बाहेर. 90 शॉट डीप एक्स्ट्रा कव्हरला भेदून हाय अँड हँडसम स्ट्रोक. चेंडू सीमारेखा पार. षटकार 6. इथे मॅन ऑफ द मॅच आपण पारितोषिक जे वितरित करणार आहोत. जो मॅन ऑफ द मॅच साहिल बुरे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अफजान सुसे यांच्या शुभ हस्ते आपण तिथे जे प्राइज आहे ते वितरित करतोय. भरपूर प्राइज तुम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या माध्यमातून दिले जातात. सर्वप्रथम ही आकर्षक ट्रॉफी ती आपण तिथे त्यांना वितरित करतोय. मॅन ऑफ द मॅच ही आकर्षक ट्रॉफी तिथे देऊन त्यांचा हा शुभ सन्मान तुम्हाला पाहायला मिळतोय. जमाल लोनबाल मेडल देऊन या खेळाडूला सन्मानित करतील. तदनंतर जी रिस्ट वॉच आहे अबू सुहाले त्यांच्या शुभ हस्ते आपण जी रिस्ट वॉच आहे ती इथे वितरित करणार आहोत. जब्बी बुरे यांच्या शुभ हस्ते आपण जो सनग्लास इथे पारितोषिक म्हणून दिला जातोय तो सनग्लास या खेळाडूला तिथे आपण वितरित करणार आहोत. कॅप वितरित करण्याकरता मकसूद सेंधू यांना विनंती करतो की आपण जी आकर्षक कॅप आहे या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाणारी जी आपण देऊन या खेळाडूचा सन्मान करायचा आहे. इनर तौसिफ पटेल यांना विनंती करतो की आपण जो इनर आहे तो या खेळाडूला आपण पारितोषिक म्हणून देऊन त्याचा सन्मान करायचा आहे. तसंच आणखी एक मोमेंटो या खेळाडूला दिला जाईल. शहानू बुरे यांना विनंती करतो की तो मोमेंटो जी ट्रॉफी आहे ती या खेळाडूला देऊन त्याचा सन्मान करावा. ईशान लोनबाल ज्यांच्याकडनं एक कोल्ड्रिंक बॉटल इथे दिली जाते खेळाडूला. मॅचकडे जाऊया. चांगला बॉल फक्त बॅकलिपला खाली केलं. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलं. जोवर चेंडूला उचललं गेलं. एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 1 या आकड्यानं पुढे सरकत असताना जाऊन पोचते ते 11-11. षटक जर आपण पाहिलं तर क्रमांक 1चं प्रगती पथावर होतं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर 11 धावा जोडल्या गेल्यात.
षटक जर आपण पाहिलं तर क्रमांक 2चा प्रगतीपथावर आलाय. दुसऱ्या षटकाकरता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज म्हणून यावेळेस तुम्हाला पाहायला मिळतोय अरमान. त्याच्या समोर स्ट्रायकर एंड कडे बॅटिंग करत असताना बाबू. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर डिरेक्टली येऊन देहेष्टीवर आदळलाय. बॅटच्या सहाय्याने नाही मात्र बॉडीच्या सहाय्याने एक रन इथे जरूर मिळेल. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 1 या आकड्यानं पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते एकंदर 12वर. थोडंसं शांत ठेवलं गेलंय बॅटरला. 4 ओव्हरची मॅच आहे. थोडंसं गेम स्पीडअप करावं लागेल कारण वेळ आपल्याकडे तेवढासा नाही आहे. जो काही वेळ आहे त्यामध्ये आजच्या दिवसाचं शेड्यूल ते आपल्याला कंप्लीट करायचंय. ऑन साईडला जोरकस मारायचं अलॉंग द कार्पेटला. बॉल बॅटमध्ये प्रॉपर मिडल झाला नाही. बॅटच्या अगदी खालच्या कडेला लागला आणि तदनंतर जमिनीशी खेळत बागडत बॉल लॉंगॉन पर्यंत आला. जोवर तिथे उचलला गेला सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पुसते ती एकंदर 13वर. सिंगल डबल्स तुम्हाला इथे पाहायला मिळतात. मोठे फटके पूर्णपणे लुप्त पावलेले दुर्मिळ झालेले मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळेस अपील स्ट्रॉंग होती मात्र पंचांवर कुठलाही प्रभाव त्या अपीलचा पडलेला पाहायला मिळत नाहीयेत. सिंगल त्या कुठेही थांबायचं नाव घेत नाहीयेत. मैदानामध्ये त्या सिंगल्स वाढत असताना तुम्हाला पाहायला मिळतात. मात्र मोठे फटके जे आहेत पूर्णपणे दुर्मिळ झालेत, पूर्णपणे लुप्त पावलेत. 14 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2चा खेळ सुरू असताना वाईड यॉर्करचा प्रयत्न सक्सेसफुल राहिला. यावेळेस अगदी योग्य लाईनवर बॉल पिच झाला. निर्धाव डॉटच्या स्वरूपाने चेंडू निघून जाईल. चांगली गोलंदाजी अरमान अगदी मैदानाच्या आतमध्ये पेशकश करत असताना चांगला बॉल. तेवढा चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत फेकी येईल. इथे रनआउटचा चान्स होता. अगदी वेगवान पॅरलल थ्रो आला असता तर निश्चित तिथे विकेट मिळू शकली असती. मात्र फेकी थोडीशी उशिराने त्याचंच कारण सेफ आहे बॅटर. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांचा खेळ समाप्त. एकेरीस धावफलकावर रन झाला 14. येणारी 2 षटकं किती रन्स बनतील, कशा पद्धतीची बॅटिंग होईल आपल्याला पाहायचंच आहे. मात्र पाहण्याआधी एक छोटासा ब्रेक ऐकूया डीजेला. नवीन साजिद येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. चांगला बॉल. पायातील तेवढा चांगला फटका. इथे मात्र हिसचा चांगला वापर केला. चेंडूला मिड विकेट कडे खेळून काढला. जोवर तिथे उचललं गेलं. 1 सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. जेवढे जास्त सिंगल जातील तेवढा जास्त रिलीफ मिळेल. इथे फिल्डिंग करणारी टीम अर्थात यूएस स्पोर्ट्स. चांगला बॉल. चांगला बॉल. टॉस केलं होतं चेंडूला आणि त्याचा फायदा झाला. जो चेंडू टॉस झाला होता त्याला हेरणं बॅटरला शक्य झालं नाही आणि तदनंतर चेंडू विकेट किपरचा वेध घेतो. त्याच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ. त्यानंतर धावसंख्या पूर्णपणे स्थिर आहे. इथे स्टेप आउट केलं. चांगला स्ट्रोक प्ले केलाय. चेंडू निघून जाईल. काऊ कॉर्नरच्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देऊन सीमा रेषेच्या पार षटकारामध्ये कन्वर्ट होईल. रन्स मिळतील 6. षटक क्रमांक 3चा खेळ जो तुम्हाला पाहायला मिळतोय आणि तिसऱ्या षटकातील आतापर्यंत एकंदर 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूचा खेळ समाप्ती. एकेरीस 22 रन्स धावफलकावर जोडल्या जात आहेत. थोडीशी सुस्थिती जरूर आपल्याला पाहायला मिळते. मात्र जी स्ट्रॉंग झोन आहे त्यामध्ये पोहोचण्याकरता ज्या फटक्याची गरज होती तो फटका मैदानाच्या आतनं आलाय. लॉंग ऑन सीमारेषेला भेदून जाणारा एक गगनचुंबी स्ट्रोक. हाय अँड हँडसम स्ट्रोक. षटकार 6. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 28.
चांगला बॉल, कमबॅक करणारा चेंडू हाताळणं गरजेचं होतं, कारण साजिद मुकरीच्या विपक्ष आक्रमण ते मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं होतं. धावसंख्या संकुचित स्वरूपानं आपल्याला पाहायला मिळत होती, मात्र तिला थोडंसं मोठं स्वरूप देण्याचा प्रयत्न इथे जरूर केला बॅटरनं. थोडंसं आक्रमण, एक गोलंदाजावर थोडंसं तुम्हाला आक्रमण करणं गरजेचं होतं, टार्गेट करणं गरजेचं होतं एका गोलंदाजाला, आणि ते टार्गेट साजिदला ठरवलंय. त्याच्या विपक्षामध्ये 2 षटकार खेचले गेलेत. 15 धावा त्यानं खर्च केल्या. नवीन गोलंदाज आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. शाहिद गोलंदाजी ट्रॅकवर तुम्हाला गोलंदाजी करण्याकरता पाहायला मिळतोय. बघूया शाहिद कशा पद्धतीने इथे मारा करेल, कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी करेल, फलंदाजाला कशा पद्धतीने बंदिस्त करण्याचा प्रयत्न त्याच्या वतीने होईल, कारण अंतिमचं षटक आहे पूर्वार्धाच्या खेळामधलं. यानंतर उत्तरार्धाकडे आपण वळणार आहोत आणि पूर्वार्धाच्या खेळातील अंतिमचं षटक. पुढचा बॉल ऑन साइडला जोरकस खेळायचा आहे. चेंडू प्रॉपर मिडल नाहीये, मात्र अलॉंग द कार्पेट ज्या वेगानं आला चेंडूला फील्ड करेपर्यंत दुसऱ्या रन करता कॉल एफ की थोडीशी वाईटाचा फायदा. तेच 2 विकेटच्या मध्ये 2 रन इथे कंप्लीट केल्या जातील. या 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना एकंदर जाऊन पोचली 31 या आकड्यावर. सिंगल डबल्स इथे वाढत असताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. रन्स वाढत असताना ज्या विकेट थांबल्या गेल्या त्याचा फायदा कुठेतरी मिळतोय. चांगला बॉल पुढे खेळवण्याचा प्रयत्न केला, फलंदाजाला बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला, यश मिळालं त्यामध्ये. बंदिस्त राहिला बॅटर, खोदून काढत होता चेंडूला, मात्र ते त्याला यावेळी शक्य झालं नाही. चेंडू निर्धावाच्या स्वरूपानं. षटकातील अजूनही 4 चेंडू. अंतिमचं षटक आहे पूर्वार्धाच्या खेळामधलं, आणि पूर्वार्धाचा खेळ किती धावसंख्येचा असेल ते ठरवणारे हे निर्णायक 4 बॉल. गती परिवर्तन करायचंय. हेलिकॉप्टर उडालाय आणि या हेलिकॉप्टरनं दूरची लांबची गगन भरारी घेतली आहे. चेंडू निघून गेलाय दूर सीमारेषा पार. षटकार 6. नेक्स्ट मॅच फहाद वॉरियर्स आणि घाटे पॅन्थर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचे. फहाद वॉरियर्स आणि घाटे पॅन्थर्स आणि फहाद वॉरियर्स मध्ये मॅच असेल. इथे मात्र चेंडू हवेत. मिस्टर स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. एक चांगला कॅच तिथे कॅरी झालाय. अखेरकार जी विकेट मिळवायची होती ती शेवटचे 2 बॉल शिल्लक असताना जरूर मिळतीये. विकेटचं पतन होण्यापूर्वी खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेशकश केली फलंदाज अलीने खूप चांगली बॅटिंग केली आणि चांगल्या बॅटिंगच्या जोरावर आपल्या टीमला त्याने मजबूत स्थितीकडे नेऊन ठेवलंय. कारण येणाऱ्या या षटकामधला शेवटचा बॉल 2 बॉल शेष आहेत आणि धावफलकाचा जर विचार केला तर धावफलक 37 या आकड्यावर जाऊन थांबलंय. सन्माननीय कल्पेशजी हरड इथे उपस्थित होत आहेत. कल्पेशजी हरड आपलं हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. पुढचा बॉल फुल टॉस होता. इथे ज्या पद्धतीनं मिडल होणं गरजेचं होतं मिडल त्या पद्धतीनं झालं नाही. बलदंड देहयष्टी आहे आणि त्या खेळाडूच्या बॅटमध्ये जर बॉल आला असता तर ताकदीच्या जोरावर मोठा फटका खेळता आला असता, मात्र तो चेंडू मिडल करणं शक्य झालं नाही आणि त्याचंच कारण एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झाला. तर पूर्वार्धाचा खेळ या चेंडूनंतर समाप्त होईल. फहाद वॉरियर्स आणि घाटे पॅन्थर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण संपर्क साधा. शेवटचा बॉल अगदी लूज, खराब डिलिव्हरी, त्याला फेकून दिलंय सरळ लॉंगन सीमारेषेच्या पार. षटकारानं पूर्वार्धाचा खेळ संपलाय. षटकाराच्या मदतीनं पूर्वार्धाच्या खेळामध्ये धावसंख्या लागली गेली टोटल 44 आणि विजयाकरता आव्हान असेल ते 45 धावसंख्येचं. कशा पद्धतीनं नेक्स्ट मॅचेस आहेत ते 3-3 ओव्हरचे असतील, या गोष्टीची नोंद घ्या. पॅन्थर्स आणि वॉरियर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला तिथे पोहोचायचंय. फहाद वॉरियर्स आणि घाटे पॅन्थर्स
हात वॉरियर्सचे कॅप्टन मला वाटते टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. दोन्ही कॅप्टन तिथे उपस्थित आहेत, त्यांच्यामध्ये नाणेफेक केली जाईल. सदानंदजी अडकमोल सर टॉस बॉक्स मध्ये आपल्या समेत तिथे जॉईंट होतील. मला वाटतं दुपारच्या सत्रात सूरज पाटील उपस्थित नाहीयेत. काटा कोणी नाणेफेक कोणी जिंकल काय ना? इब्राहिम. टॉस जीतने के बाद क्या फैसला रहेगा? फील्डिंग. फील्डिंग करते हुए सामने वाली टीम उनकी पूरी ताकत आपको मालूम है किस प्रकार से उनको रोकेंगे? हम 30 रनों के अंदर उनको रोकेंगे. अपने पास ऐसा कौन सा वो गेंदबाज है जो इनके छोड़ेगा? इबाद है. इबाद है. आपको कब रनों में रोकने की ख्वाहिश बताई? क्या आप कितना रन का टारगेट सेटअप करो? सर 55 प्लस का सोचा है हमने. आपके पास कौन सा वो ट्रम्प कार्ड है कि जो सामने वाले टीम को धाराशाही कर देगा? सलाउद्दीन अंसारी. और तुम्हारे तरफ से क्या परफॉर्मेंस रहेगा? बॉलिंग दोनों करना पड़ेगा. दोनों टीम को हार्दिक शुभकामनाएं. द न्यूज पास बॉक्स आज जीत के पहले फील्डिंग करने का थैंक यू टॉस बॉक्स. तो यहाँ पर टॉस हुआ, टॉस जीत कर पहले फील्डिंग करने का डिसीजन लिया. ग्राउंड के अंदर जो मुकाबला शुरू है उसकी ओर हम जाएंगे. जीतने के लिए 45 रनों का लक्ष्य है और असनेन आणि मुशर्रफ. असनेन और मुशर्रफ दो बल्लेबाज अब ग्राउंड के अंदर आपको नजर आते हुए. ये दोपहर के सत्र में आप सभी का हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. तो मैच यहां पर शुरू होता हुआ दो टीमों के बीच ये बड़ा और कड़ा मुकाबला आपको जरूर देखने मिलेगा. देखते किस तरीके से ये मुकाबला यहां पर होगा, किस तरीके से रन्स यहां पर जोड़े जाएंगे. इस ओवर की पहली गेंद लेकर एक तेज गेंदबाज. इसके पहले वाले मुकाबले में काफी तेज गेंदबाजी की थी इन्होंने. बाबू जो गेंदबाजी ट्रैक पर आपको नजर आते हुए. देखते किस तरीके से गेंदबाजी इस मुकाबले में करेंगे, किस तरीके से. पहली गेंद अलॉन्ग द कारपेट, काफी अच्छी बढ़िया फील्डिंग. मिड ऑफ में खिलाड़ी थे और मिड ऑफ में गेंद को रोक दिया. जो दरार थी एक्स्ट्रा कवर और मिड ऑफ के बीच, उस दरार से गेंद को बाउंड्री लाइन की तरफ लेकर जाने की कोशिश थी, लेकिन नहीं लेकर जा पाए. अच्छी फील्डिंग वहां पर मिड ऑफ के क्षेत्र में 30 सर्कल के अंदर जो खिलाड़ी है उनकी ओर से देखने को मिलती हुई. डॉट के साथ शुरुआत की अपनी गेंदबाजी की गेंदबाज बाबू ने. ये ऑफ स्टंप के खासी बाहर, वहां पर रन आपको दौड़कर लेने हैं. जब गेंद लॉन्ग स्टॉप में क्षेत्र में जाती है, जब वो पीछे पड़ता है, उसको लगकर गेंद ग्राउंड के अंदर आती है, तब आपको रन दौड़ के लेने हैं. बिल्कुल यहाँ पर एक रन दौड़कर पूरा किया. 1+1 कुल मिलाकर 2 रन स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ते हुए. इस ओवर की पहली गेंद काफी खूबसूरती के साथ उसे पिच किया था, बल्लेबाज को अपनी बैकलिप को नीचा करने में मजबूर किया था. लेकिन इस बार अगर हम देखें तो थोड़ी सी खराब लाइन के साथ वाइड का इशारा अंपायर की ओर से आता हुआ.
शटअप लेन की गेंद इस बार बिल्कुल वीरेंद्र सहवाग की स्टाइल में गेंद को कट कर दिया, भेज दिया उसे स्वीपर कवर में और गेंद बाउंड्री लाइन के बाहर फर्रार होती हुई रन्स मिलेंगे 4। ऑफ्टों के बाहर वाली लाइन थी और वहां पर बिल्कुल वीरेंद्र सहवाग की स्टाइल में अपर कट की तरह ये स्ट्रोक खेला था और काफी खूबसूरत ये कट शॉट था। 4 रन वहां पर आसानी के साथ मुकम्मल होते हुए स्वीपर कवर के क्षेत्र में। इस ओवर की अगली गेंद, व्हाट अ शॉट, खूबसूरत, निहायत ही खूबसूरत गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। आमचा संदीप दादा शर्यत जिंकला बनवली आज्यामध्ये, यो संदीप दादा शर्यत जिंकला बनवली आज्यामध्ये। कुछ स्ट्रोक ऐसे होते हैं ना जो देखते ही आपके मुंह से वाह निकल जाती है, बिल्कुल ये उस तरीके का स्ट्रोक था, काफी बेहतरीन, काफी खूबसूरत। इस ओवर की अगली गेंद ऑन साइड में बड़े स्ट्रोक के लिए जाना चाहते थे, गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं, मिस किया इस बार गेंद को स्विंग एंड मिस जिसे कह सकते हैं। गेंद काफी तेजी के साथ विकेट कीपर के दस्तानों में जाकर छिपती हुई टॉट के स्वरूप में निकल गई। इस ओवर की अब तक अगर हम देखें तो कुल मिलाकर 4 गेंदें समाप्त हुई। 4 गेंदों की समाप्ति के बाद रन बने हैं 10। 2 गेंदें इस ओवर की अभी भी शेष। तेज गेंद अंदर की तरफ कटी, बल्लेबाज सही तरीके से गेंद को पढ़ नहीं पाए। एक अच्छा स्ट्रोक आया था डिप एक्स्ट्रा कवर में, लेकिन उसके बाद 2 गेंदों पर 2 गलतियां। 5 गेंदों की समाप्ति के बाद रन बने हैं 10। इस ओवर की आखिरी गेंद अभी भी शेष, देखते किस तरीके से स्ट्रोक यहां पर प्ले करेंगे इस आखिरी गेंद पर। उड़ाया इस बार, गेंद हवा में, खिलाड़ी जज कर रहे हैं और आखिरकार उन्होंने रोक लिया गेंद को बाउंड्री लाइन के बाहर जाने से। मुझे लगता है ये कैच था, ये रोकने से अच्छा कैच कैरी करना चाहिए था। ये बिल्कुल आपके सीने की तरफ आ रही थी गेंद, वहां पर अगर सही तरीके से सही ढंग से पोजीशन बना लेते तो ये कैच मुमकिन था। कैच नहीं हुआ और रन बचे यहां पर। फिलहाल हम कह सकते हैं 2 के साथ 1 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, स्कोरबोर्ड 1 से आगे बढ़कर जा पहुंचा 11 पर 1 ओवर की समाप्ति के बाद। इसके बाद वाले जो भी मुकाबले हैं सब 3 ओवर के मुकाबले खेले जाएंगे, इस बात को ध्यान में रखना है सभी को। इस ओवर की अगली गेंद, यह अच्छा स्ट्रोक है, बिल्कुल सामने की तरफ तेज स्ट्रोक यहां पर खेला। जब तक गेंद को फील किया 1 रन वहां पर मुकम्मल होता हुआ। जोर से खेलने की कोशिश हमेशा ही आपको कामयाबी देती है, क्योंकि आप अगर जोर से खेलते हो, बल्ले का स्विंग आपका अच्छा हो, तो सीरा भी लग जाए ना तो आपको वहां पर रन्स मिलते हैं। आप अगर सॉफ्ट हैंडल से खेलोगे तो फिर बल्ले का सिरा जब गेंद लेती है तो वहां पर आउट होने का खतरा बहुत ज्यादा होता है। तो बल्ले का स्विंग वो काफी तेज होना जरूरी होता है। इस बार फिर से एक बार बल्ले का स्विंग काफी अच्छा, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, लॉन्ग ऑन को क्लियर करता हुआ एक आसमान स्ट्रोक, 6 रन। अच्छी बल्लेबाजी अब यहां पर नजर आते हुए, काफी खूबसूरत स्ट्रोक यहां पर नजर आते हुए। इस ओवर की अगली गेंद, गति परिवर्तन इस बार जरूर देखने मिला, गति में थोड़ा सा बदलाव किया, बल्लेबाज को थोड़ी सी लालच दी थी। अगर इस बार बड़े स्ट्रोक के लिए ऊपर खेलना पसंद करते तो फिर विकेट मिल सकता था, लेकिन अच्छी बल्लेबाजी यहां पर, सूझबूझ वाली पारी जिसे कहा जाता है, बिल्कुल उस तरीके की बल्लेबाजी। अब ग्राउंड के अंदर से बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज हसनैन। इस ओवर की अगली गेंद, पटकी हुई गेंद थी लेकिन उठी नहीं, ये गेंद थोड़ी सी नीचे रहते हुई, जब तक गेंद को ऑन साइड की दिशा में मिड विकेट और काउ कॉर्नर के बीच में खेला, जब तक वहां पर फील्ड हुई
1 रन 1 के साथ स्कोर आगे बढ़कर जा पहुंचा 20-20 पर। कुल मिलाकर इस ओवर की अब तक की 4 गेंदें समाप्त हुई। एक बड़ा स्ट्रोक इस ओवर में जरूर देखने मिला। जीतने के लिए आपको 45 का लक्ष्य का पीछा करना है और 45 का पीछा करते हुए अच्छी बल्लेबाजी रही है अब तक। इस बार ऑन साइड में पुल किया है और बिल्कुल गैप में गई गेंद, 1 बाउंस ओवर द रोप, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। इस ओवर की अगली गेंद, स्टेप आउट किया, बिल्कुल सही तरीके से खेला गेंद को वहां पर कवर के क्षेत्र से। जब तक खिलाड़ी आगे आते, जब तक गेंद को उठाते, 1 रन मुमकिन हुआ। वहां पर 1 रन के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ, स्कोर बोर्ड 1 से आगे बढ़कर जा पहुंचा 25-25। आने वाली 12 गेंदें, 20 की जरूरत। आधे से ज्यादा का फासला यहां पर तय हो चुका है। आधे से कम का फासला थोड़ा सा आपको तय करना है, किस तरीके से यह फासला तय होगा, क्योंकि सभी विकेट्स अभी भी हाथ में है। जो प्रारंभिक बल्लेबाज थे, दोनों भी प्रारंभिक बल्लेबाज ने काफी अच्छी शुरुआत जरूर देखने मिली। जिस तरीके की अपेक्षाएं थी इन दोनों भी बल्लेबाजों की, दोनों भी बल्लेबाजों से उस तरीके की अपेक्षा के साथ काफी अच्छी उम्दा इनिंग दोनों भी बल्लेबाजों ने यहां पर पेशकश की है। इसी तरीके की इनिंग को आगे लेकर जाकर आपको इस मैच को जीत की तरफ लेकर जाना होगा। ये गेंद को भेज दिया सीधे हमारे वीआईपी डाइस को सलामी देने के लिए, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। इनका बल्ला जब बोल रहा है ना, काफी अच्छी तरीके से बोल रहा है। इस ओवर की अगली गेंद, अच्छा स्ट्रोक था, बिल्कुल अलॉन्ग द कारपेट खेला, जड़ में की हुई थी गेंद थी, बिल्कुल बल्ले की जड़ से खदेड़ा इस गेंद को। 1 रन के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ, स्कोर बोर्ड आगे से बढ़कर 32 रन अब स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ते हुए 13 यहां से जीतने के लिए बनाने हैं। अच्छा स्ट्रोक, लोअर फुल टॉस गेंद थी, अलॉन्ग द कारपेट खेला, डीप में खिलाड़ी मौजूद, जब तक गेंद को फील्ड किया 1 रन वहां पर मुकब्बल होता हुआ। 1 रन के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़कर जा पहुंचा 33 रनों पर। अभी भी 12 रन जीतने के लिए आपको बनाने हैं। पेस वेरिएशन किया था, लेकिन बल्ले का फोर्स अगर हम देखें तो काफी खूबसूरत था। गेंद बाउंड्री लाइन के बाहर, खिलाड़ी बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने। एक बेहतरीन आला दर्जे का स्ट्रोक, 6 रन। क्या स्ट्रोक था, लाजवाब, काबिले तारीफ। खिलाड़ियों को दर्शक बना दिया और दर्शकों को दीवाना। फिर से एक दफा फुल टॉस थी, लेकिन ये थोड़ी सी ऊपर आई गेंद, मिसफील्ड, बॉडी लैंग्वेज निगेटिव नजर आती हुई, क्योंकि अब पता चल चुका है जिस तरीके से ये बल्लेबाजी कर रहे हैं, जिस तरीके से ये रनों को जोड़ रहे हैं, काफी देर तक हमारे गेंदबाजों का कमाल नहीं चलने वाला है। ये काफी जल्दी खत्म हो जाएगा मुकाबला। अब जीतने के लिए यहां से महज 2 रनों की दरकार है। आने वाली गेंदें यहां से कुल मिलाकर 7 गेंदें शेष है। आखिरी गेंद हवा में है और खेल खलास। गेंद बाउंड्री लाइन के बाहर, खत्म किया इस मैच को, फिनिश किया। काफी खूबसूरत अंदाज में बल्लेबाजी की। इस मैच के मैन ऑफ द मैच नो डाउट हसनैन। 6 गेंदों में 35 रनों की एक आतिशी पारी इस बल्लेबाज ने खेली। वो 10 गेंदों में 35 रनों की आतिशी